कधी घेत नाही. वेदामूळ प्रॉपर यूज करायचं कारण ते स्ट्रॉंग आहे. त्याचे जे अर्क आहेत, जे हे जे घटक आहेत ना, याचा अर्क भाग घेतलाय. तूप किती प्रमाणात यूज करतो आपण? चमचावरच तूप खातो ना. भाजीसारखं वाढून घेतो तो कधी आपण तूप नाही, कारण तो अर्क भाग असतो. तसंच वेदामूळ हे जे घटक याच्यामध्ये आहेत त्याचा अर्क भाग आहे, खूप स्ट्रॉंग आहे. जो आहे ह्याला हार्ट टॉनिक असं म्हटलं जातं, हृदय द्रव्य आयुर्वेदामध्ये म्हटलं जातं. म्हणजे हार्टच्या मसल्सला हे स्ट्रेंथ देतं. एखाद्याला दम लागत असेल हार्ट वीक असल्यामुळे, किंवा हार्ट अटॅकचे प्रॉब्लेम्स आले असतील, किंवा काही जणांना लहानपणापासून हार्टमध्ये होल असतो, ज्या कंडिशनला आपण कंजनायटल हार्ट डिसीज म्हणतो. कंजनायटल हार्ट डिसीज अशा कंडिशन्स मध्ये सुद्धा तुम्ही त्यांना वेदामृत देऊ शकता. वेदामृत 4 थेंब जिभेखाली उपाशी पोटे. त्या व्यतिरिक्त ह्याच्यामध्ये जे कंटेंट आहेत ते आहे ब्राह्मी, मोरिंगा, हे जे घटक आहे, आणि अश्वगंधा, हे जे आहेत हे मेद्य द्रव्य म्हणतो आपण. मेद्य द्रव्य म्हणजे काय? नस, मेंदूच्या नसांना किंवा आपली जे बॉडीमधली नस आहेत त्यांना ते बळ देण्याचं काम करतं. त्यामुळे न्यूरोलॉजिकल कंडिशन्स, जसे लहान मतिमंद मुलं असतात त्यांना, आता मतिमंद जी मुलं असतात ती जेनेटिक कंडिशन, हे लक्षात घ्या. ते आपण 100% रिकवर नाही करू शकत, कारण गर्भधारणा होत असतानाचे प्रॉब्लेम्स असतात. ते जन्मल्यानंतर आपण त्यांना 100% बरं करू शकत नाही, पण ऍटलिस्ट ते थोडंफार इंडिपेंडेंट होतील. त्यांचं